महाविजय हा लाडक्या बहिणींमुळेच झालेला आहे आणि लाडक्या बहिणींनी महायुतीला मोठ्या विश्वासाने पुन्हा सत्तेत आणलं, राज्याची सेवा करण्याची संधी दिली। आमची लाडकी बहीण योजना म्हणजे स्त्रीत्वाचा सन्मान आम्ही केला, नारी शक्तीचा सन्मान केला, मातृत्वाचा सन्मान केला। विरोधकांनी या योजनांवर बरीच टीका केली, राजकारण केलं, बहिणींची मतं विकत घेतली अशी हेटाळणी केली। पण आजच्या चांगल्या दिवशी मी त्यावर काय बोलणार नाही। पण नुकत्याच झालेल्या निवडणुकीत माता भगिनींनी त्यांना काय काय वाटलं तसं ते ईव्हीएमचं बटन त्यांनी दाबून दाखवून दिलं आणि या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींचं सरकार आणलं। अनेक निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणींनी शक्ती दाखवून दिली आहे। सुप्रसिद्ध शायर कैफी आजमींच्या या 4 ओळी आहेत। क्यों त्याग करे नारी केवल, क्यों त्याग करे नारी केवल, क्यों नर दिखलाए झूठा बल, नारी जो जित पर आ जाए, नारी जो जित पर आ जाए, अबला से रणचंडी बन जाए। वार नाही तलवार आहे, मी शमशेरीची धार आहे। म्हणजे लाडकी बहीण हे माझ्या लाडक्या बहिणींनी दाखवून दिलेलं आहे। मला माझ्या लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की तुम्ही आहात म्हणून आम्ही तुमचे लाडके भाऊ आहोत, तुम्ही आहात म्हणून हे लाडकं सरकार आहे, जोमाने कामाला लागलेलं आहे, पुढे प्रगती करते आहे। तुम्ही आहात म्हणून महाराष्ट्र आहे, तुम्ही आहात म्हणून सगळं आहे। आपल्या देशात 4च जाती आहेत, त्या म्हणजे महिला, गरीब, युवा आणि शेतकरी, असे पंतप्रधान आपले आदरणीय नरेंद्र मोदीजी वारंवार सांगतात। खरं आहे ते। यापूर्वीच्या 2014च्या पूर्वीच्या सरकारच्या काळात महिलांना मी काय टीका नाही करणार, पण नेहमीच दुय्यम स्थान दिलं गेलं। पण मोदीजींनी महिलांना केवळ आत्मसन्मान मिळवून दिला नाही, तर त्यांना आत्मनिर्भर पण केलं। गेल्या 10 वर्षात देशातील महिलांसाठी जेवढं काम झालं तेवढं काम गेल्या 65 वर्षामध्ये झालं नाही। ही वस्तुस्थिती आहे, जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आहे। नव्या संसद भवनाचं उद्घाटन झालं, त्या नव्या वास्तूत पहिलं बिल झालं ते नारी शक्ती वंदन मोदी साहेबांनी केलं। आज आपल्या अनेक लाडक्या बहिणी लष्करात जातात, त्यांना मोदीजींनीच सैन्याचे दरवाजे उघडे करून दिले, अगोदर नव्हते। आज सियाचीन सारख्या दुर्गम बर्फाळ भागात आपल्या बहिणी सरहद्दीचं संरक्षण करतायत। अभिमान आहे आपल्याला। चांद्रयान, मंगळयान, सूर्ययानाच्या अंतराळ मोहिमांमध्ये शास्त्रज्ञ म्हणून मोलाची कामगिरी आपल्या लाडक्या बहिणी बजावतायत, हे देखील अभिमानाची गोष्ट आहे। लढाऊ विमान उडवत आहेत, पोलीस दलात भरती होती आहे, अनेक मोठमोठ्या कंपन्यांचं नेतृत्व महिला करतायत। कुठल्याही देशाला अभिमान वाटेल असं वरदान भारताला या भगिनींमुळे लाभलं आहे। आज देशाच्या प्रमुखपदी महिला राष्ट्रपती आहेत। महिलांनी परराष्ट्र अर्थ खात अशी महत्वाची खाती सांभाळली आहेत। आता देखील अर्थमंत्री आपल्या निर्मला सीतारामजी आहेत। प्रेरणा देवस्थळी या मराठमोळ्या महिलेच्या हाती आज युद्ध नौकेचं सारथ्य आहे। युद्ध नौकाचं उद्घाटन झालं सिंधुदुर्गामध्ये, मोदीजी आले होते। ती प्रेरणा देवस्थळी आहे महाराष्ट्रातली। राज्याच्या मुख्य सचिवपदी आपल्या सक्षम सुजाता सौनिक आहेत। रश्मी शुक्ला सारख्या कणकर अधिकारी पोलीस महासंचालक आहेत। राज्याच्या प्रधान वनसंरक्षक सौमिता विश्वास आहेत। अशा अनेक महिला चांगल्या कर्तृत्वावर आणि कर्तव्यावर आहेत। देशाचं स्वातंत्र्य असो किंवा कुठल्याही सुधारणांसाठी केलेलं आंदोलन असो, महिला कधी मागे राहिल्या नाहीत। कचरा वेचणाऱ्यांपासून ते पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत, सैन्य दलातून संरक्षण करणाऱ्या ते घरकाम करणाऱ्यांपर्यंत या लाडक्या बहिणी पुढे आहेत। तसेच राजकारण आणि प्रशासनातील अनेक कर्तृत्ववान महिला आपल्या देशाच्या विकासामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे। राज्याच्या खेडोपाड्यात आणि दुर्गम भागात लोकांना आरोग्य सेवा देणाऱ्या आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका, त्यांचं देखील मोठं योगदान आहे। त्यांना देखील प्रणाम केला पाहिजे, त्यांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे, कारण त्यांचं